तर इथून आजच्या दिवसामध्ये मात्र पाठिंबा राहिला गेला सातत्याने आपण बघतोय वाकसाई संघासाठी. ज्या ठिकाणी मात्र मुकेश गिराडे सरांनी सांगितलं होतं की जर वाकसाई संघ क्वालिफाय होतो या स्पर्धेमध्ये तर त्यांना मात्र टी शर्ट्स प्रोव्हाइड केले जातील. त्याचप्रमाणे नुकताच संजय जे सॉरी कृष्णा रिझल्ट सरांनी आणि तो अमोलजी वटवा सरांनी सांगितलं जर वाकसाई संघ क्वालिफाय झाला तर मात्र आमच्या दोघांकडून साहिल सापकर एंटर टीमसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र आमच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. मात्र हे खऱ्या अर्थानं प्रोत्साहन आहे चांगले खेळाडू घडवण्यासाठी आणि इथून अनेक असे खेळाडू असतील जे मात्र येणाऱ्या काळामध्ये 16 मार्च ते 21 मार्च या दरम्यान नंडवरे देवकप क्रीडा संकुलामध्ये पालघर जिल्हा लीग खेळताना पाहायला मिळणार आहेत. इथून जाऊयात मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मात्र एका बाजूला सातपंडी संघ आहे तर एका बाजूला आपण शिरगाव संघाला पाहतोय. तर वन स्ट्राईक वरती शुभबा नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो अत्तेश हा फलंदाज आहे. तर गोलंदाज सज्ज झाला सातपडे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी तन्मय दाखल होतोय. पंचाचा इशारा आला लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. ज्या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर तन्मय सज्ज झाला राईट आर्म राऊंड द विकेट ना. पहिलाच बॉल मोठा प्रहार करायचा होता उडवायचं होतं त्या ठिकाणी मात्र थोडासा बब्बल जरूर झाला एका धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र ती दुसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण झाला. कुठेतरी बब्बल झाले होते त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण राहिलं आणि तिथून मात्र एका धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. इथून धावफलक जर पाहिलं तर या 2 धावेने सुरुवात झाली धावफलकाला. धावफलक इथून जाऊन पोहोचले गेले 2 या आकड्यावरती. तर यावेळेस जरूर तो अप्रतिम चेंडू आणि पंचाने घोषित केला. इथून बघितलं गेलं तर डॉट बॉल आला परंतु वन बाउंडची ताकद गोलंदाजाला दिल्या. इथून जर अजून एक अवसर चेंडू आला तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र पॉईंट किंवा नो बॉल दिला जाणार. इथून मात्र पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज. यावेळेस बरेट डिलिव्हरी अप्रतिम त्याला इलाज वावलं जातं. त्या ठिकाणी मात्र डॉट बॉलची सांगता झाली. इथून जे पॉवर प्लेचा षटक आहे खरोखर पॉवरफुल बनवण्याचा इराद्यानं मात्र ते प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शुभम सातत्याने मोठं प्रहार करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला जातो परंतु त्याला यश येत नाही. तुम्ही बघितलं गेलं तर बॅक टू बॅक 2 धावा आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव आल्यात. 3 चेंडूचा खेळ संपतोय 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता लिडिंग एज त्या ठिकाणी धावचीची दाट शक्यता जरूर होती परंतु तद्वार चेंडूला कॅरी केलं तद्वार आपल्या क्रीज वरती फलंदाज सेफ आहे. आणि तू जर पाहिलं तर एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागतं एका धावेवरती समाधान आणि एक धावेने धावफलक पुढे सरसावताना मंद मंद पावलाने पुढे सरसावलं जातं जाऊन उचलं जातं. तर म्हणजे 3 या आकड्यावरती 3 रन ऑन दी स्कोर कार्ड आतापर्यंत विदाउट लॉस ऑफ विकेट मात्र विजय 11 शिरगाव हा संघ पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा शेकता भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार झाला. त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आला. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक लिटिगेशच्या ठिकाणी चेंडू बराच काळ हवेमध्ये परंतु खराब कॉलिंग राहिले गेलं तद्वार मात्र चेंडू धरतीला दान होतोय. आणि तू जर पाहिलं गेलं तर शेवटच्या अंतिम चेंडूवरती सुद्धा मात्र एकच धाव आली आहे. इथून मात्र षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाच्या समाप्त केलेस धावफलक जाऊन पोहोचलं जातं त्यामध्ये 4 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 4 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आता विजय 11 शिरगाव हा संघ पाहायला मिळतोय. तर इथून नवीन गोलंदाज सज्ज होईल तद्वार घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये.
तर इथून ईशान आला गोलंदाजी ट्रॅक वरती, सज्ज झाला गोलंदाज ईशान गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून दुसरं षटक प्रगती पथावरती. ईशान हा यंग टॅलेंट पाहायला मिळतो. त्या ठिकाणी इथून कट केला चेंडू, मात्र सीमारेषेजवळ जरूर होता. शतरक्षक पाठलाग करतात, चांगला शतरक्षक चांगला फील्ड पाहायला मिळाल. त्या ठिकाणी मात्र महत्वाच्या 2 धावा सेव्ह केल्या जातात. इथून मात्र ईशानला संधी मिळाली, इथून चमकावं लागेल कारण हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्या ठिकाणी मात्र हे सज्ज करून दिला, उपस्थित करून दिला. म्हणजे याचं आपण पाहिलं तर मुकेशजी गिराणे सर असतील, देवरामजी परेड सर असतील, त्याचबरोबर प्रभाकरजी हेमळे सर आहेत आणि संदीपजी अंबाज सर यांच्या माध्यमातून मात्र हे व्यासपीठ इथून या व्यासपीठावरती चमकण्याची संधी आहे ईशान या गोलंदाजाला. आणि त्याला मात्र चांगली गोलंदाजी साकारायला पहिलाच बॉल तर त्याच्या बाजूने आहे कारण त्यावरती मोठा प्रहार आला नाहीये. आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अतिशय बॅट मध्ये झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक 6 वरती जाऊन पोहोचल्या. इथून यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. कुठेतरी माइंडसेट बदलावा लागणार आहे कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार खेळू शकणार नाही कारण समोर तितका चांगला गोलंदाज त्याने मात्र माइंड रीड केलं. तिथून मात्र फुटवर्क रीड करताना अचूकरित्या चेंडूची हाताळणी राहिली गेले. तुम्ही जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या चेंडूंची हाताळणी केली जाते. गोलंदाज ईशान च्या माध्यमातून या वेळेस मोठा प्रहार करायचा. क्षेत्ररक्षण अप्रतिम झाला कारण फटका प्रॉपर नाहीये. इथून प्रॉपर मिडल बॅट की चेंडू मात्र आता परत खेळला गेला नाहीये. या 2 षटका प्रगती पथावर आहेत आणि चेंडूची सांगता झाली आतापर्यंत 3 चेंडू जरूर. इथून जर पाहिलं गेलं तर थोडंसं बॅकफूट वरती पाहायला मिळतो. विजय 11 शिरगाव संघ दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, एकमेकांच्या विभागात अनेकदा मात्र खेळले असतील. इथून स्विचिंगचा अटेम्प्ट पंचांकडे लावून पी जरूर आहे, पंचाने दर्शवला. इथून इम्पॅक्ट नाही खूपच बाहेर, इथून बंबल झाले. इथून दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पुढे. ही चोरटी धावा इथून धावफलकावरती मात्र ऍड होईल दुलिकबाई स्वरूपात. या धावा मात्र ऍड झाल्या धावफलकावरती. आपण पाहिलं तर शुभम एक चित्ताच्या चपलाने हरणाचा वेग धारण करत स्वतःचे विकेटवर वाचवली गेली. तेवढ्या 2च्या मदतीने धावफलक सरसावताना जाऊन पोहोचलं जाता 9 धावा धावफलकावरती. Indra Nandis Gurkha without loss of wicket आतापर्यंत. विजय 11 शिरगाव यावेळेस मिश्रा स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी अप्रतिम फोकस आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळेस शुभम ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन गॉन. जेश दाखल झाला वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय त्याला. इथून अप्रतिम चेंडू राहिला गेला म्हणल्या तर दुसरे घेणारा चेंडू आहे. इथून मात्र डॉट बॉल आला आणि या निर्णय चेंडूने मात्र पाहिलं गेलं तर आता परत धावफलक जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. 2 षटकाचे समाप्त केलेस धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. हॅलो पुढे एकदा तन्मय सज्ज झाला. वैयक्तिकरित्या दुसरा षटक मात्र प्रगती पथावरती असेल घेऊन सज्ज. त्या ठिकाणी तिसरा षटक आपण पाहतोय. त्यामुळे सोडवला सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षकात
परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार आला. यावेळेस अतिशय बॅट मधून षटकार 6. थँक्यू डीजे. तर इथून मात्र 11 बाद केला. त्या ठिकाणी पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि इथून मात्र हल्ला बोल. तर याही वेळेस असाच प्रकारचा चेंडू बराच काळा वेळेमध्ये आणि इथून मात्र चुकी झाली. तुम्ही या 3 सारख्या फलंदाजाला इथून मात्र एक जीवनदान देऊ शकणार नाहीयेत आणि इथून मात्र त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार. त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागणार. कालच्या दिवसात असंच काही घडलं होतं. क्वालिफायर सामना पण पुन्हा एकदा आठवण करून होता. साई सुदर्श आणि गोटनपूर विपक्षामध्ये भूमिका एंटरप्राइजेस चेंबजर सतवाडी संघ मात्र त्या ठिकाणी बाजी मारला गेला. 49 धावांची विस्फोटक नॉक मात्र वीरेंद्र भूपेंद्र बाबरेच्या बॅट मधून आली. कारण तशाच प्रकारचं काही आज घडलं जाईल हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. कारण तन्मयच्या विपक्षामध्ये त्या ठिकाणी अतिश होता मात्र झेल जरूर उडवली होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुकी केली. तो यावेळेस चेंज ऑफ द पेस सरळ बॅटचा वापर स्टेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी ईशान मात्र चेंडूला फील्ड करतो आणि इथून मात्र एकच धावेवरती समाधान मांडावं लागेल. फलकी 1च्या मदतीनं जाऊन उचलं जातं ते म्हणजेच 17 धावा धाफलकावरती. या वेळेचा प्रति फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यात. चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल. प्रति फेकी राहिले गेले बॅकअप नाहीये. इथून मात्र चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला जाणार. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या धावेला तिसऱ्या मध्ये कन्वर्ट. अप्रतिम होती बॅकअप नव्हतो त्या ठिकाणी. त्याचबरोबर मात्र बॅकअप येईपर्यंत 3 धावा परिपूर्ण झाल्यात. या 30च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 20 धावा धाव फलकावरती. इथून मात्र शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळाल. त्या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल तन्मय परंतु ऑन स्ट्राईक वरती आपल्या जयेशला आपण पाहणार आहोत. जयेश सुद्धा प्रयत्न करतोय त्या संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. इथून जर पाहिलं गेलं कारण शिरगाव संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. इथून त्याच अनुषंगाने धावा जमवाव्या लागणार आहेत. तर यावेळेस बॅकेंड एरियाला चेंडू ट्रॅव्हल डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु यावेळेस एका जागेवरती समाधान कारण जागेवरतीसाठी 5 व्हावं लागतंय. षटक संपुष्टात आला आणि तो धावफलक जाऊन पोहोचलं जातं 21 या आकड्यावरती. 3 षटकाची समाप्ती झाली. 7च्या सरासरीनं मात्र 21 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून नवीन गोलंदाज सज्ज होईल. तर बरं घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि देऊयात संधी डीजेला. थँक्यू डीजे. थोडं स्पीडअप करायचं प्लीज. विनंती असेल तुम्हाला सुद्धा इथून विनंती करत थोडं स्पीडअप करायचं कारण इथून जर पाहिलं गेलं तर 3 षटका संपुष्टात आल्यात. इकडेच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती. इथून यावेळेस चांगला चेंडू आहे. कडे धावड फील जरूर होती परंतु तो चुकी केली आहे. मात्र त्या ठिकाणी चुकी झाली यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाली. इथून मात्र येणाऱ्या काळामध्ये त्याचा मात्र परिणाम तुम्हाला सोसावा लागणार आहे कारण इथून स्ट्राईक रोटेट झाली. आतिश आला. तुला चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं गेलं तर इथून मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीत. इथून आमच्या समवेत मात्र राहुल पठारे सर जॉईन झाले त्यांच्या माध्यमातून अचूक लेखाजोखा मात्र राहतो. आज टेक्निशियन म्हणून कार्यरत होतात 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह
टीम समवेत या ठिकाणी जोडले गेले. त्याचा उद्या शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वापर जर होता एकच सामर्थ्य समाधान मानावं लागेल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सिक्स सीटर स्पोर्ट्स या लाईव्ह सोबत चांगले टेक्निशियन म्हणून कार्यरत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अचूक लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. तो चांगला प्रहार आहे ज्याच्या बॅट मधून त्या ठिकाणी बॅकेट एरियाला क्लिअर करणारा सीमा रेखा बार जयच्या बॅट मधून आलाय चौकार 4. तरी तो प्रतिबोलतची चौकाराला तर मात्र केला जातो. पुनरागमन करतो गोलंदाज विप्लव. अप्रतिम गोलंदाजी राहिले गेले आतापर्यंत. चेंडूचा खेळ समाप्त झाला. ताफळ जाऊन पोहोचला गेला 29 रन नोंदी स्कोरकार्ड. शेवटचा अंतिम चेंडू या वेळेस मोठा प्रहार करायचा होता. पहिल्यांदा खाली राहणारा चेंडू राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता येतात. षटक संपुष्टात आला. 4 षटकाच्या अखेरीस म्हणजे 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 29 धावा फलकावरती लागले जातात. इथून मात्र आपल्याच गावातील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशजी नमसरांचा आगमन झाला. त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुभानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर प्लीज स्पीडअप करायचा कारण शेवटचा अंतिम षटक आहे. प्लीज मित्रांनो तुम्हाला विनंती आहे थोडं स्पीडअप करायचा कारण उशीर झाला. थोडस इलेक्ट्रिक इश्यू असल्यामुळे सुद्धा आपण थोडा वेळ थांबावं लागलं गेलं होतं. त्याचा अनुषंगाने इथून तुम्हाला मी विनंती करेन थोडं स्पीडअप करायचं. तो भाविकाला पहिलाच बॉल खेचून मारला. आज झेल मात्र सोडला होता त्याचा परिणाम. इथून मात्र पहिल्याच बॉलवर स्वागत केलं षटकार आणि इथून मात्र 6 धावाने धाव फलक पुढे सरसावत आला. जाऊन पोहोचले जाता 35 धावा धाव फलकावरती. थँक्यू डीजे. तर तुझं मात्र आलाय बिग प्रहार. चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार. स्वागत मात्र षटकाराने केलं. त्या ठिकाणी सुरुवात तर चांगली झाली या षटकाची आणि धाव फलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 35 आकड्यावरती. इथून मात्र अजूनही चांगले चेंडू हाताळला वेळ लागणार. मॅच बॉल आला. त्या ठिकाणी मात्र गोलंदाजावरती प्रहार केला. चेंडूला सीमा रेखा पार पाठवला. भाविकच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. यावेळेस स्पेशलचा अटेम्प्ट परंतु यशस्वी. अप्रतिम वेगा त्यावरती स्वार झाला. ऋतून निर्धाव चेंडूची सांगता झाली कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल पहिलाच बॉल मोठा प्रहार शॉर्ट पिच चेंडू टप्प्याची लाईन त्यावरती आक्रमण पाहिला आणि थोडं पुनरागमन करतोय गोलंदाज भाविक मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र अतिशय शांत ठेवलं गेलं. याही वेळेस फुलटो चेंडू होता पंचांकडे लावला प्लेयर्स फिंगर इज गॉन. अंपायर नाव बिग विकेट डाऊन. अतिशय येतोय बॅक टू द पवेलियन गॉन.
पुन्हा पुनरागमन कशा प्रकारे करावं डेथ ओव्हर मध्ये याही वेळेस बॅट चिल्डिंग यक्षरक्षक जरूर प्रयत्न जीवाच्या काताने केले होते त्या ठिकाणी परत तो चेंडूला कॅरी करू शकले नाहीत सेली मात्र पकडू शकले नाहीत इथून मात्र एकच धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल अप्रतिम गोलंदाजी झाले गेले पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर तदनंतर निर्धाव चेंडू हाताळला तदनंतर मात्र 38 तारखे फलंदाजाला तंबूच्या असलेल्या पाठवण्यामध्ये त्याला यश आला आणि इथून मात्र चांगला चेंडू हाताळला होता फसवा चेंडू जरूर होता संजयला समजला नाहीये आणि इथून मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं त्या ठिकाणी ईशा आला कोणती चुकी करणार नाही दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संजयच्या खेळला पूर्ण विराम लागतो पूर्ण एकच धाव ऍड होईल कारण दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला निर्माण लगेच मैदानामध्ये जायचं कारण शेवटचा अंतिम चेंडू असेल त्या ठिकाणी तुम्हाला विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं दाखल झाला निशांत मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम चेंडूचा काही शेअर्स असेल धावफळ जाऊन पोहोचला 37 रन ऑन दी स्कोर कार्ड 37 धावा धावफळ काय वरती तो चेंडू बराच काळ हव्यामध्ये प्रदक्षक आल्यात कोणती चुकी होणार नाही सॉफ्ट डिसमिस राहिलं गेलं फलंदाज बाद होतं शेवटच्या अंतिम चेंडू वरती जेसच्या खेळाला सुद्धा पूर्ण विराम लागतो इथून 5 षटकांच्या समाप्त केलेस मात्र विजयी 11 शिरगाव संघानं धावसंख्या जमवली गेली 37 धावाने 38 धावांचा तो टार्गेट सेट केला म्हणजे सातपाडी संघासमोर इथून आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे त्या ठिकाणी सामना क्रमांक 4 आपण बघणार आहोत आगमन शिसूपाडा विपक्षामध्ये कमारे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं धन्यवाद थँक्यू आणि के जिरावते इथून आजच्या दिवसातला सामना क्रमांक 14 आहे इथे एका बाजूला कमारी संघ तर एका बाजूला आगमन सिसुपाडा या संघादरम्यान मी विनंती करेन मंगेश नाम या सरांच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल या कमारी संघ कॅप्टन या प्लीज आगमन सिसुपाडा या ठिकाणी कर्णधार आलाय कमारी संघ लगेच या कर्णधार योगेजी लढे चला 2 बॅटर आपण मैदानामध्ये जायचं प्लीज विनंती असेल इथून युवा शिलेवन सतपटी संघाला 2 टपकर फलंदाज सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं प्लीज शत्रक्षा सजवलं विनंती असेल सतपटी संघाला आपण 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे प्लीज तुला विनंती करतो प्रेमळ निवेदन असेल तुम्हाला खरं आव्हान येथून सेट केलं ते म्हणजे 38 धावांचा 5 षटका म्हणजे 30 चेंडू आणि 38 टार्गेट प्लीज सलामीवीर तुम्हाला पुन्हा सुद्धा पुकार करतो तो सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे येस इथून या ठिकाणी
सामना क्रमांक 4. तिथे एका बाजूला पण पाहिलं आगमन सिसुपाडा तर एका बाजूला कमारे. या ठिकाणी मंगेश जिंदाम सरांच्या शुभ असते. मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. फर्स्ट टाइम चॉईस दिली जाईल. कॉलिंग असेल त्या ठिकाणी आगमन सिसुपाडा. येस, चापा इज कॉल. चापा आलाय इथून. आगमन सिसुपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण विराजमान व्हा आमच्या मुकुटाईस वरती मंगेश जिंदाम सर आणि या मॅचचा आनंद घ्या. इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना कमारी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 45 ते 50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करते. 45 ते 50 असं धावणार रोखण्यामध्ये असे कोणते एक विस्फोटक गोलंदाज तुमच्या माध्यमातून राहतील? जितू शिंगाडा आणि अंकुर दुचडा. यस, इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून तुम्ही आजच्या रजनीमध्ये आपण पाहतात आज स्पर्धेचा 4था दिवस. एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच छान आहे आणि आमची नाईटची पहिली टुर्नामेंट आहे. आयोजन तर मस्त आहे. यस, शुभेच्छा असतील. हे कर्णधार होते या ठिकाणी आगमन सिसुपाडा संघाचे. इथून वळूया कमारी संघाचे कर्णधार आपण चेतन बाबर. प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर चेतन काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. पण अगदी इथून तुम्हाला मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवेल? जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावा जमवण्यामध्ये असे कोणते 2 ट्रम्प कार्ड फलंदाज असतील ज्यांच्याकडून जास्त धावांची अपेक्षा असेल? योगेश लढे आहे, त्यानंतर कैलास आहे, विकास आहे, नितेश आहे आणि सिद्धार्थ आहेत. यस, इथून मात्र कोणत्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतराल तेव्हा स्ट्रॅटर्जी तुमची काय असेल? काय स्ट्रॅटजी म्हणजे संघाला जिंकवायचं आहे, गावाचं नाव करायचं आहे, त्यासाठी जे काय आम्हाला 100% देत असतील ते मैदानात आम्ही देऊ. ओके, बेस्ट ऑफ लक असेल चेतन. इथून टॉस बॉक्समधून असून टॉस झालाय की प्रथम नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी आगमन सिसुपाडा या संघाने जिंकलाय आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलाय त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता कमारी संघाला. तत्पूर्वी आपण बोलूया मैदानामध्ये आमचे साथी समालोचक अनिकेत जिरावते. ओव्हर टू यू. तर सगळ्या मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी केली जाते. इथून मात्र आपण बघितलं तर शुभमवरती आक्रमण केलं जातं. पहिला बॉल जरूर लेग बाय स्वरूपात पंचाने दर्शवला गेला होता की त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्या होत्या. तदनंतर इथून मात्र कडक प्रहार आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देणारा आज आलाय चौकार. तो मात्र धावसंख्येला जाऊन बघितलं तर पोचलं जातं. ते चेंडूंच्या समाप्त करीत 6 धावा धावफलकावरती आहेत. तर मात्र चांगला चेंडू आहे परंतु तितका तिकट प्रहार क्षेत्ररक्षक जरूर त्या मिडविकेट रिझरला त्या ठिकाणी धावचीची शक्यता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि इथून मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला हादरा मात्र लागला जातो 7 या आकड्यावरती. इथून मात्र तन्मयच्या खेळला पूर्ण विराम लागतोय. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचले गेले. पहिला धक्का क्रमांक 1 च्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 7 या आकड्यावरती. इथून निर्माण दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. तद्वार आपण घेणार आहोत छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू डीजे. निम्म्यान ईशान दाखल झाला. विद्या बॉलने काय गोलंदाजी राहिली होती या गोलंदाजाची आणि इथून जर पाहिलं गेला तर फलंदाजीसाठी दाखल झाला. तर विद्या बॅटने चांगली खेळी करावी लागेल. शुभ कमबॅकिंग गोलंदाज यावेळेस कोलवट पिछले त्याला त्यावरती आक्रमण इंटू द गॅप मध्ये चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल. तद्वार मात्र इथून 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. इथून चित्याची सप्लाई हरणाचा वेग धारण करताना जरूर मात्र धावा घेण्याचा प्रयत्न परंतु इथून जर पाहिलं गेलं तर फार बिझी असेल कारण इथून मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतला धावचीच जाते आणि इथून मात्र हृदयाचे ठोके वाढले जातील कारण याआधी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र तन्मय फलंदाज बाद झाला. तशी स्थिती मात्र पुन्हा एकदा येऊन टेपली जातात ते म्हणजे ऑन स्ट्राईक वरती. त्या ठिकाणी मात्र फलंदाज ईशान डेंजर आहे तिकडे कारण डिसिजन पेंडिंग आहे आतापर्यंत.
इथून पंचांनी सांगितलं फलंदाज पॉपेन क्रीज वरती सेफ आहे. इथून मात्र या 2 धावा ऍड होतील. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जातं 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे कारण ह्या सुरुवातीची कुठेतरी गरज होती ती म्हणजे याचा युवान शिलेवान सातपाडी या संघाला आणि ती ड्रीम मॅच सुरुवात मात्र मिळाली कारण समोर तितकाच मात्रभर गोलंदाज आहे आणि शिवाजी सारख्या गोलंदाजावरती इथून आक्रमण पाहिलं आणि धावफलक जाऊन पोहोचलं जातं म्हणजे 9 धावा धावफलकावरती. तर यावेळेस फुलटो चेंडू फक्त दिशा दिली होती. इथून गली रिझन मध्ये जरूर क्षेत्ररक्षक होते परंतु चुकी जरूर झाली आणि ही एक धाव मात्र ऍड होईल. एक धावीच्या मदतीने जरूर आपण पाहिलं तर षटकचा पुष्टात आला आणि इथून जर धावफलक जाऊन पाहिलं तर दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती 1 गडच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती युवान शिलेवान सातवाडे या संघाच्या. इथून मात्र समीकरण आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी मात्र 24 चेंडू असेल आणि 24 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 28 धावांची. इथून प्लीज स्पीडअप करायचं विनंती असेल. थोडी संघांना थोडस स्पीडअप करायचं आहे. इथून मात्र क्रॉस लाईन रूट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला होता. तिथून जर पाहिलं गेलं तर शर्यतीचा वेळ जरूर घेतला परंतु इथून निर्धाव चेंडू येईल. डॉट बॉल ची सांगता मात्र झाली आहे इथून पहिल्याच बॉल वरती. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संजय त्या ठिकाणी आल्यात कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. इथून इशाद सुद्धा येतोय बॅक टू दी पवेलियन गॉन. थँक्यू डिझर. पूर्ण निम्म्यात दाखल झाला संघाचा बॅकबॉर्ड म्हणून तन्मयला पण पाहतो. तन्मय मात्र जरूर दाखल झाला. पूर्ण जर पोझिशन नंबर बघितली तर 4थ्या क्रमांकावरती आला. तन्मय उमतोल दाखल झाला या ठिकाणी. ऑन स्ट्राईक वरती जरूर आहे त्याला मात्र संघाला सावरावं लागेल कारण आव्हान तितकं मोठं नाहीये. त्याला मात्र सोपं करावं लागणार आहे. इथून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न धावतीची सुद्धा जरूर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट मात्र परंतु फलंदाज पॉपेन क्रीज वरती सेफ आहे आणि तोड मात्र ही एक धाव ऍड होईल. कुठेतरी विदा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि इथून जर पाहिलं गेलं तर एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होते. षटकडे पहिलं षटक राहिलं होतं 10 धावांचं. इथून मात्र गोलंदाज कमबॅक करतो नितीन आणि त्या ठिकाणी मात्र 3 चेंडू मध्ये अवघी एक धाव खर्च करतो. एक विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. ठिकाणी धावफलक जाऊन पोचला 11 आकड्यावरती. 11 रन स्कोर कार्ड आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आहेत. तोंड खेचून मारला जर आपण पाहिलं गेलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत तो जोर मध्ये कन्वर्ट केला त्या ठिकाणी मात्र षटकार आला. इथून मात्र फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलं. इथून मात्र जर पाहिलं गेलं तर तुषारच्या बॅट मधून आला षटकार. निसाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले जातात. 17 धावा धावफलकावरती. इथून मात्र पहिलाच बॉल फेस करतोय आणि इथून मात्र षटकारामध्ये फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केला. नितीन वरती आक्रमण झाला. इथून याही वेळेस पिकअप शॉट बॅक फुटला जात असा खेचून मारला इनसाइड आउटच्या बरोबर. इथून आलाय पुन्हा अशा एकदा चौकार 4.
तुला या 400 मदतीनं धावफलकावर पोहोचलं जातं 21 धावा धावफलकावरती. इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती. इथून अप्रतिम फटकेबाजीच्या ठिकाणी मात्र 2 चेंडू फेस केला, षटकार चौकारामध्ये कन्वर्ट केला. आणि इथून सॉफ्ट डॉट वर्ल्ड खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर इथून मात्र एकाच धाब्यावरती समाधान. इथून मात्र षटक संपुष्टात आला. 100 मदतीने धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजे 22 धावा धावफलकावरती. 11ची सरासरी गाठत 22 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुन्हा एकदा शुभम दाखल झाला. त्या ठिकाणी मात्र येणाऱ्या चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये 16ची गरज विजयासाठी. यावेळेस अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला मात्र निवडला. इथून फटका तर प्रॉपर होता, बॉटम खेळलं होतं. कोणत्याच प्रकारचा चूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. इथून माझा सॉफ्ट डिसमिसल राहिला जात. फलंदाज बाद होतो. तुषारच्या खेळला पूर्ण विराम लागला जातो. इथून बिग विकेट डाऊन झाला कारण जानू शंकर तो फटकेबाजी करत होता निश्चित स्वरूपामध्ये. मात्र लवकरात लवकर मॅचला फिनिश केलं असतं पण तिथून मॅच मध्ये रंगत येईल कारण तुषारची विकेटचं पतन झाला. इथे मात्र निर्माण प्लीज लगेच मैदानामध्ये जायचं, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तुम्हाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं कोऑपरेट करायचं, थोडंसं सहकार्य करायचं विनंती असेल. हॅलो थँक्यू. इथून निमान विप्लव मैदानाच्या आतमध्ये काय प्रतिम स्पेल राहिला होता डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना. इथून जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती. पंचांत काढायला आवड आपली. यस द फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव. बिग विकेट डाऊन प्लॉप मध्ये पकडला आणि इथून विप्लव सुद्धा येतोय बॅक टू द डग आउट गॉन. थँक्यू डिसे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो म्हणजेच वैभव आपल्याला पाहायला मिळतो. झटकडे मात्र त्याच्यामध्ये चुकी झाली होती. एक झील मात्र आणि वॉल ट्रिक वरती या इथून काही वेळेस जरूर चांगला प्रयत्न होते, चांगला चेंडू जरूर हाताळला होता. इथून जर पाहिलं गेलं तर ही एक धाव ऍड होणार आहे फलकावरती. बराच काळानंतर जरूर एक धाव आली आहे कारण इथून ऑन हॅट्रिक वरती होता शुभम. मात्र पहिल्या षटक जरूर 10 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र या षटकामध्ये दुसरं षटक वैयक्तिकरित्या हाताळण्यासाठी आला. ही मात्र खऱ्या अर्थानं विश्वास दर्शवला होता शुभम वरती, त्यावरती मात्र सार्थ ठरवला, खरा उतरला. इथून यावेळेस अप्रतिम कडक प्रार इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तर जर पाहिलं गेलं तर इथून जरा एका जागेवरती समाधान धावफलक जाऊन पोहोचला जाता रिक्षा पद्धतीनं मंद मंद पावलांनी पुढे सरसावताना जाऊन पोहोचला जाता 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन द स्कोर कार्ड.
इथून मात्र पाहिलं गेलं तर मॅच मध्ये रंगत येईल, कारण काय गोलंदाजी साकारणे ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि 16ची गरज होती, इथून समीकरणामध्ये बदल झाला. याही वेळेस सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक जरूर होते, जयश निघतात प्रयत्न होते त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना सरळ चेंडू सी बार रेखा पार आला. यावेळेस षटकार 6. इथून प्रहार केलं, चेंडूला सीमारेखा पार पाठवला. इथून या वेळेला फुलटा चेंडू दिशा मात्र दिली त्या चेंडूवरती. इथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. गिरीला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करतो. इथून एकाच धाव्यावरती समाधानी, एक धाव्याने मात्र षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 31 धावा धावफलकावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये जी गरज ती मात्र 7 धावांची. इथून प्लीज तसा वेळ घ्यायचा नाही विनंती असेल शिरगाव संघाला. पंचा आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा लक्ष द्यायचं, स्पीडअप करायचं, कारण 12 चेंडू आणि इथून विजयासाठी 7 धावांची गरज आहे. ते म्हणजे याचा युवा शिलेवान सातपाडी या संघाला. गोलंदाज झाला ज्या ठिकाणी 7ची गरज आहे. पंचांकडे लावड पेल जरूर, आणि तू जर आपण पाहिलं गेलं तर पंचाचा धावे येतात. इथून मात्र मला एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही. याआधी मी म्हटलं होतं एलबीडब्ल्यू आणि बॅटकट साठी रिव्ह्यू नाहीये, तर मला रिव्ह्यूचा प्रयत्न जरूर होता वैभवच्या माध्यमातून, परंतु त्याला परतावं लागणार आहे. इथून क्लब मध्ये पकडले गेले त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला. वैभवच्या खेळला पूर्ण विराम लागला. विमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. भाविकला सुद्धा चांगली गोलंदाजी साकारली होती. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं. तोच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. त्या ठिकाणी मात्र गरज आहे आतापर्यंत पाहिलं गेलं तर 7 धावांच्या विजयासाठी. तन्मय उमटोल एका बाजूला, तत्वर मात्र आशेचा एक क्रिकेट जरूर असेल, कारण काही होऊ शकतं. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ आहे. इथून जर हे षटक निर्णायक राहिलं गेलं, दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून जर धावा कमी खर्च केल्या, जर मेडन ओव्हर हाताळले, जर विकेट टेकिंग गोलंदाजी केली, अनेक प्रकारच्या संभाव्यता आहेत. परंतु इथून गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार, तर दिवाण फलंदाज जो दाखल झाला तो कशा प्रकारे फलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. इथून अप्रतिम फुलटो चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षण बंबल, त्याला मात्र मिसफीड झाले त्या ठिकाणी. इथून मात्र सरळ चेंडू कन्वर्ट झालाय 4 धावांमध्ये, आणि इथून मात्र नशिबाचा चौकार म्हणता येईल, कारण त्या ठिकाणी मिसफीड झाली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून प्रोटेक्शन जरूर होतं एरियामध्ये, आणि तिथून मात्र चुकी झाली, आणि इथून मात्र चेंडू सरळ सीमारेखा पार चौकार आला. या 4च्या मदतीने समीकरण अजून जवळ जाऊन पोहोचला तो युवा श्लेव सातपाडी या संघ. इथून अवघ्या 3 धाव्यांची गरज आहे. याही वेळेस पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट खेळायचा होता त्या ठिकाणी, परंतु इथून यशा उद्ध्वस्त केलं. मात्र जरी आव्हान कमी असलं तरी एक लढवया भूमिकेमध्ये आतापर्यंत शिरगाव संघ पाहायला मिळतो. 3 धावांची गरज आहे, परंतु एकदा विकेटचा पतन झाला. त्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो 35 वरती जाऊन पोहोचलं जातं. इथून येणारे चेंडू आपण बघणार आहोत. 9 चेंडू असतील, 9 चेंडूंमध्ये जी गरज आहे ती मात्र 3 धाव्यांची.
तोंड दीपक चांगली गोलंदाजी साकारतो. उमेश उमटूल आलाय तो पंचांकडे लावून पेला. शरयष्टीचा वेध जरूर घेतलाय परंतु पंचाने बऱ्याच काळानंतर हात मात्र हवेत उंचावलं. ते प्लम मध्ये पकडलं जात आणि फलंदाज उमेश उमटूल सुद्धा बाद होतो. इथून काय गोलंदाजी साकारली जात. इथून गोल्डन डकचा शिकार होत असताना आता फलंदाज बाद. सॉरी, इथून उमेश वरटा होते. उमटूल हा शब्द आला होता. इथून उमेश वरटा मात्र पहिला. चला मात्र बाद व्हावं लागतंय. आणि तो दीपक मात्र ऑन हॅट्रिक वरती आहे. तू दिवेश दाखल झाला. इथून मात्र ऑन हॅट्रिक चेंडू असेल. या स्पर्धेची 6वी विकेट हॅट्रिक मात्र आपल्या नावावरती नोंदवली जाईल का शिरगाव संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तो चेंडू बराच काळामध्ये जरूर होता. तिसरे प्रयत्न जरूर चांगले केले होते त्या ठिकाणी परंतु तोंड एकच जाव्यावरती समाधान आणि एक नवरे धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं 36 या आकड्यावरती. इथून मात्र पहिले गेलं शेवटचा अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकातील. त्या ठिकाणी समीकरण आपण बघतोय येणारे 7 चेंडू आणि 2 ची गरज. इथून मात्र तन्मय स्टायलिश फिनिश देईल का या सामन्याला. उलटो चेंडू आहे. मिस्टाईम जरूर आहे. टू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र दुसऱ्या वेळेचा कोणताच प्रयत्न नसेल. इथून एका जागेवरती समाधान. अप्रतिम लढत ज्या ठिकाणी पहिल्या षटकानंतर 2 षटकाच्या अखेरीस 22 धावा जरूर होते धावफलकावरती. तदनंतर मात्र गोलंदाजाने पलटवार केला. शुभम सुद्धा ऑन हॅट्रिक वरती आपण पाहिला होता. त्या ठिकाणी मात्र अप्रतिम गोलंदाज राहिले गेले. इथून या वैयक्तिक 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 2 धावा मात्र खूप कमी आल्यात. ज्या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर धावा मात्र 15 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स मात्र मिळवलं. त्या ठिकाणी शुभम आणि दीपक या गोलंदाजांना कौतुक तर करावं लागेल. तो शेवटचा अंतिम षटक इथून ऑन स्ट्राईक वरती आपण तन्मय उमटोलला बघतो. त्या ठिकाणी 1 धावेची गरज असेल. 6 चेंडू 1 ची गरज. तन्मय उमटोल ऑन स्ट्राईक वरती तर गोलंदाज प्रथम इथून सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षकाला निवडला. इथून काय घडलं जात इथून काहीही होऊ शकतं. काहीही घडवू शकतं या ठिकाणी कारण विकेटचं पतन पाहिलं गेलं आपण तर आतापर्यंत 8 गडी गमावले गेलेत. अजून जर 2 विकेटच्या षटकामध्ये आलं तर दिसे स्वरूपामध्ये मात्र मॅच मध्ये रंगत येणारा आणि इथून मात्र आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जर हे 2 विकेट जर आले मात्र 1 ची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. इथून मात्र फिनिश करायचा होता. स्लॉट मोठा मांडणे त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. स्लॉट मधला चेंडू होता परंतु इथून तन्मयने ठरवलं होतं की इथून मॅचला फिनिश करायचं आहे कारण इथून जर विकेट गेले तर निश्चित स्वरूपामध्ये शेवटच्या अंतिम चेंडूवर तर मॅच जाईल. तसंच काही घडलंय. प्रथमने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला आणि इथून मात्र घाम जरूर फोडला कारण इथून जर नवीन बॅटर प्रेशर मध्ये असतील 1 धावेची जरही गरज असली तरी 2च विकेट आपल्या हातामध्ये आहेत. इथून हा चेंडू निर्णायक असेल. इथून फिनिश केलं जाईल की इथून मात्र मॅचला सुपर ओव्हर मध्ये नेलं जाणार. इथून मात्र डायरेक्ट रीड जर झाली असती तर नक्कीच इथून अजून 1 विकेटचं पतन झालं. समोर तसं काही घडलं नाहीये. इथून मात्र 1 धाव आली आणि इथून विजयश्री संपादित होतोय. तू म्हणजेच पाहायला मिळाल या ठिकाणी इथून विजयश्री संपादित करतोय म्हणजे जीवन शिलेबस सलपाडी संघ आणि इथून मात्र पराभूत व्हावं लागतं विजय 11 शिरगाव संघाला. इथून मात्र नशी सामन्याला सुरुवात होईल. आमच्या साथी समालोचक या ठिकाणी कल्पनची गुरु वॉइस ऑफ ढगट दोन मात्र जोडले जाणार आहेत या सामन्यासाठी. बिग बॅटल बिग मॅच आपल्या भेटीसाठी आल्या. त्या ठिकाणी अगवत सिसुपाडा विपक्षामध्ये कमार या 2 संघादरम्यान एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला मायक्रोफोन वरती हलकासा बदल करतोय आमचे साथी समालोचक या ठिकाणी कल्पनची गोरे सर जॉईन होतील मायक्रोफोन वरती.